शाम के सत्र का ये पांचवा मुकाबला मैदान में होगा। अब ब्लू थंडर्स गोवा वर्सेस यशोदा वॉरियर्स। कलमिस टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का चयन किया है कोलंबिस की टीम ने और फील्डिंग के लिए न्योता दिया है ब्लू थंडर्स गोवा टीम को। प्रदीप जी, स्वागत है कमेंट्री कक्षा में आपका। स्वागत है सभी दर्शकों का, अतिथियों का, मान्यवरों का, खिलाड़ियों का और यूट्यूब के माध्यम से जो दर्शक देख रहे हो सभी का स्वागत है। नमस्कार. टोपीवाला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. ठीक संध्याकाळचे 4 वाजता आहेत आणि आजच्या दिवसातली 5वी लढत यशोदा वॉरियर्स कोलंबिस विपक्ष ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ. प्रथम फलंदाजी स्वीकारतोय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ. मात्र त्या अगोदर आमच्या जवळचे मित्र सातेरी कर्ली गावचे सुपुत्र भूषणजी मयेकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक शेखर परब या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त करत आहेत. आणि आज दिनांक 16 फेब्रुवारी आणि आजचा दिवस रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा खेळाडू अर्थात रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा लढवय्या खेळाडू मिस्टर सुधीर पालियेकरचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं लाख लाख मनपूर्वक शुभेच्छा. सुधीरजी पालियेकर, आपल्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण व्हावा हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. सुधीर पालेकर जिन्हें कैप्टन कूल माना जाता है, एक बेहतरीन खिलाड़ी, एक उम्दा खिलाड़ी, इस सिंधुदुर्ग जिले के एक माहिर खिलाड़ी, शातिर खिलाड़ी माना जाता है। सुधीर पालेकर, जन्मदिन मुबारक हो आपको, ढेर सारी शुभकामनाएं रहे इस कोकनाऊ प्रीमियर लीग के माध्यम से। तो चलते हैं मुकाबले की ओर। मुकाबला शुरू होता हुआ मैदान के भीतर यशोदा वॉरियर्स कोलंबिस वर्सेस ब्लू थंडर्स गोवा। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का चयन किया है और गेंदबाजी की कमाल संभालने के लिए गेंदबाज तैयार। गौरव शिंदे लेकर आएंगे पहली ओवर। सामना करेंगे बल्लेबाज बाला। एक उम्रदराज खिलाड़ी है, एक अनुभवी खिलाड़ी है, अनुभव की खदान जिन्हें माना जाता है और बेहतरीन प्रदर्शन पहले मुकाबले में जिसने किया था वही बाला। ओहो हो, उसी के साथ शुरुआत करने की मादा रखते थे, सोच रखते थे, लेकिन बढ़िया गेंदबाजी, गुडलिन पे टप्पा खाया था और ज़्यादा ऊपर नहीं उठी थी और इसी वजह से पुल सक्सेसफुल नहीं हो पाया। प्रदीप जी, क्या कहेंगे बाला के बारे में? सुरेख सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टप्पा, अतिशय अचूक टप्पा प्राप्त करतोय आणि त्या अचूक टप्प्यावरती वेग अतिशय सुरेख होता, नियंत्रण सुरेख होतं आणि या चेंडूवरती पूर्ण चकवलं गेलंय ते मिस्टर बाळा मडगावकरला. समीर, बिल्कुल छकाया है, बल्लेबाज तैयार। इस बार हवा में गेंद गई, ऊपर उठी है कवर के क्षेत्र में और आउट होकर वापस आएंगे, 0 पर आउट होकर वापस आएंगे। इस आखिरी मुकाबले में लीग स्टेज के बाला मडगावकर, अनुभवी खिलाड़ी, आज बहुत मनोरंजन किया लेकिन आखिरी पारी में यहां पर नाकाम होते हुए और निराश मन से खेमे में वापस लौटते हुए। विशाल सेवा फाउंडेशन पहिला गडी बाद होताना दिसतोय तो यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाचा. पहिल्या चेंडूवरती अंदाज थोडासा चुकीचा ठरला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळाला आणि मिड ऑफला एक सुरेख झेल टिपला गेला. बाळा मडगावकरची खेळी समाप्त होताना दिसतंय मात्र यावेळी भोपळाही फोडता येत नाही बाळा मडगावकरला. निराश हताश मनाने माघारी परततोय. 0 या धावसंख्येवरती पहिला हातरा बसतोय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाला. समीर, नए बल्लेबाज मैदान की ओर चलते हुए बाला की जगह लेने के लिए रमेश। बाला जिन्होंने सुबह के सत्र में कमाल की पारी खेली थी, पहले ओवर में 27 रन बनाए थे। क्या कमाल की पारी खेली थी, वो यादगार पारी खेली थी। जब देखेंगे यूट्यूब पर वो पारी खुश हो जाएंगे, यादगार पारी हो। इस बार कमाल की गेंदबाजी, टप्पे के साथ अंदर घुसती हुई और बल्लेबाज को हल्के हाथों से खेलने पर मजबूर करते हुए, ग्लांस करते हुए 1 रन के लिए स्क्वायर लेग की दिशा में 1 रन बनता हुआ, स्कोर बोर्ड चलता हुआ 1 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहला ओवर कोकनाऊ पावर प्ले का ये ओवर चलता हुआ लेकिन गेंदबाज हावी है और इस आज के पूरे दिन में
गोवा के गेंदबाजों ने जो कमाल की गेंदबाजी की, सटीक लाइन लेन के साथ गेंदबाजी की है, सीख दी है युवा पीढ़ी को कि इस प्रकार की गेंदबाजी करनी होती है, इस प्रकार की टेनिस बॉल में गेंदबाजी की जाती है। और इस बार थोड़ी सी शॉर्ट गेंद और दूसरे प्लॉट में गेंद, कमाल का छक्का, ये बेहतरीन छक्का और गेंदबाज हक्का बक्का। व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला विठ्ठल कवटकर याच्या बॅटमनना। समीरजी, ज्या चेंडूची आतुरतेने वाट पाहत होता बाळा मडगावकर, तो चेंडू अखेरच्या क्षणी विठ्ठल कवटकरच्या रडरवरती मिळतोय। रिप्लेमध्ये आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला सरळ विरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धाबांसाठी। एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय। सांघिक धावसंख्या धावफलकावर ही नाममात्र 7 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात। बिल्कुल, पिछले मैच में सस्ते में निपटे थे विठ्ठल कवटकर, नाराज होंगे अपने आप से और पिछले मैच की जो कसर रही है शायद इस मैच में वो पूरी करेंगे और उसी इरादे से मैदान पर मौजूद है विठ्ठल कवटकर। एक होनहार खिलाड़ी है, एक बेहतरीन खिलाड़ी है और वो पिछले शॉट ने वो दिखाया भी कि किस क्लास के खिलाड़ी है विठ्ठल कवटकर। यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मात्र अंदाजापेक्षा अपेक्षित असा चेंडू प्राप्त होताना दिसत नाही। तो विठ्ठलला अर्थात सुदैवी ठरताना दिसतोय। नॉन स्ट्राइक एंडवरती एकेरी धाव निर्णायक पूर्ण होतोय आणि 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ सुदैवाने नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय। तकरीबन इस टूर्नामेंट से उनका नाम थोड़ा सा पीछे जाता हुआ, क्योंकि दोनों मुकाबले हारे हुए हैं। बढ़िया लड़त दी, बढ़िया मनोरंजन किया आज दर्शकों का, लेकिन अपने इरादे में कामयाब नहीं हो पाए। जो लक्ष्य लेकर इस मैदान पे आए थे यशोदा वॉरियर्स कोलंबिस की टीम और उनके संघ मालिक प्रशांत मिस्त्री, शायद आज निराश रहेंगे, क्योंकि एक मैच तो जीत सकते थे, कमाल की फाइटिंग की थी, लेकिन ऐन मौके पर विठ्ठल कवटकर आउट हुए थे। नहीं तो आज और एक ये जो ग्रुप है और रोमांचक हो जाता और रंगतदार हो जाता, लेकिन कोई बात नहीं। आखिरी मुकाबले में बढ़िया खेल करके अपनी छाप छोड़ना चाहेंगे इस टूर्नामेंट के ऊपर, इस मैच के ऊपर। कोलंबिस के बल्लेबाज, कोलंबिस की पूरी टीम एक क्षेत्र की टीम है, एक मर्यादित इलाके की खिलाड़ी इस टीम में मौजूद है। सामने गोवा राज्य के खिलाड़ी है, सामने सिंधुदुर्ग जिले के बेहतरीन नामी खिलाड़ी है और ऐसे खिलाड़ियों के साथ खेले हैं, ऐसे खिलाड़ियों के साथ टक्कर दिए तो निश्चित तौर पे हौसले की तारीफ होनी चाहिए कोलंबिस के खिलाड़ियों की। नक्कीच कौतुक करावं लागेल यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाचा। 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। मात्र यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाचं आव्हान जरी समाप्त झालं तरी जाता जाता एखाद्या संघाला आपल्यासोबत न्यावं हाच नक्कीच मनोमल इरादा असेल। कारण साखळी फेरीत आपण बऱ्याच वेळा असे अघटित घटना बऱ्याच वेळा आपण पाहतोय की एखादा संघ ज्यावेळी स्पर्धेतनं बाहेर होतो मात्र तो जाता जाता एखाद्या नवीन संघाला धक्का देऊन जातो। जब खोने के लिए कुछ नहीं होता है तब आदमी बहुत खतरनाक हो जाता है। जब आपको गंवाने के लिए कुछ नहीं बचता है तो कमाने के लिए बहुत सारा आसमान खुला पड़ता है, और वही होता हुआ कोलंबिस के बल्लेबाजों के सामने। कमाने के लिए बहुत कुछ है और इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन बटोरते हुए बल्लेबाज और नॉन स्ट्राइक पर जाते हुए स्कोर बोर्ड होता हुआ 9 रन, 10 रन क्षमा कीजिए। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर षटक क्रमांक 2 हाताळताना दिसतोय। कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं विकी बनसोडे हा गोलंदाज, पंचांच्या डावे साइडने। बल्लेबाज तैयार, इस बार शॉर्ट आर्म पुल किया है मिड विकेट की दिशा में। एक ही रन बनेगा, दूसरे की कोशिश नहीं होगी, एक ही से संतोष विठ्ठल कवटकर। और जब खोने के लिए कुछ नहीं होता है तब सर पर कफन बांधकर बल्लेबाजी होती है और एक मानो बल्लेबाज कहता है कि मैं शून्य पे सवार हूँ, बेअदब सा मैं खुमार हूँ, अब मुश्किलों से क्या डरूँ, मैं खुद कहर हजार हूँ। तो इस प्रकार से कहर बरपाना पड़ेगा इन दोनों ही बल्लेबाजों को, क्योंकि डरने की कोई बात नहीं है, चिंता की कोई बात नहीं है। आपके सामने खुला मैच पड़ा है, मजा कर लो। यावेळी सुरेख चेंडू थोडासा आतमध्ये येतो, चेंडू फलंदाजाचा प्रयत्न झाला तो अक्रॉस द लाईन खेळण्याचा। रमेश आणि त्याच्या साथीला विठ्ठल कवटकर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते। नॉन स्ट्राइक एंडवरती विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतोय, तर स्ट्राइक एंडच्या दिशेने रमेशला चेंडू चकवा देतोय, चेंडू थेट विसावला जातोय तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूने सांगता होते ती दुसऱ्या षटकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त। बल्लेबाज तैयार,
स्लोअर वन डाली थी, उसको हल्के हाथों से कट किया है ऑफसाइड की दिशा में। एक ही रन बनेगा और थोड़ा सा मैदान में शांति दिखाई देती हुई। शायद ये तूफान से पहले की शांति भी हो सकती है, शायद ये आंधी से पहले की भी शांति हो सकती है, और इसी शांति की वजह से मैदान के बाहर झगमा भी थोड़े शांत दिखाई देते हुए, क्योंकि मैदान में जब माहौल गर्म होगा तो बाहर झगमा भी गर्म होगा। अब 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात एक मंदगतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विकी बनसोडे। इस बार बल्ले का बाहरी किनारा लिया है और थर्ड मैन को छकाया है और गेंद चले जाते हुए 4 रनों के लिए। वेलकम बाउंड्री फॉर यशोदा वॉरियर्स कलमिस्ट। वेरेनियम ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर। बॅटची कडा घेतली, शतरक्षकाला कुठचीही संधी मिळाली नाही या चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी आणि बघता बघता चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। चौकारच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या 16 धावा एका गडीच्या मोबदल्यात। भागीदारी ही खूप महत्वाची असेल ती यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाला। समीर, बिल्कुल क्रिकेट का खेल हो या जिंदगी हो, साझेदारियों का खेल होता है पूरी तरीके से। अगर जिंदगी हो तो अपने परिवार की साझेदारी, अपने रिश्तों की साझेदारी, और क्रिकेट का खेल का अगर आंखों देखा हाल बयां करने के लिए कमेंटेटर ऐसे बीच ऑफ विठल कवटकर की पारी को अंकुश लगाते हुए गेंदबाज विकी दूसरे विकेट का पतन होता हुआ। वेरेनियम विकेट। अतिशय सुरेख आखूटप्प्याचा चेंडू होता। चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरा हादरा विशाल सेवा फाउंडेशन दुसरा गडी बाद होताना दिसतोय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाचा। विठ्ठल कवटकर हा तंबूच्या आसऱ्याला 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा। या धावफलकावर यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय। नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, मात्र तो निर्णय या 2 षटकांमध्ये आपल्याला यशस्वी होताना दिसत नाही। धावसंख्या सुरेख 16 धावा, मात्र 2 महत्वपूर्ण हादरे बसतायत कोलंबिस क्रिकेट संघाला। बिल्कुल रिप्ले में अगर देखा जाए तो थोड़े से लेट हो गए थे उस शॉट के ऊपर। टप्पा खाने के बाद अनुमान से ज्यादा गेंद उछली थी और इसी वजह से गेंद थोड़ी ऊपर लगी थी, स्टिकर की ओर लगी थी, और इसीलिए शॉट फाइन लेग की दिशा में कैच आउट होकर वापस लौटे। विठ्ठल कवटकर अपने दर्शकों को, अपने समर्थकों को निराश करके मैदान के बाहर निकलते हुए आज की इनकी प्रतियोगिता की आखिरी पारी थी, और शायद इस मैच के बाद उनका ये अस्तित्व इस टूर्नामेंट से खत्म हो जाएगा। इसी वजह से विठ्ठल कवटकर की ये आखिरी पारी इस मैदान के ऊपर इस टूर्नामेंट में। यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाने जर विजय संपादन केला तर नक्कीच अजूनही आशा जिवंत राहतील, कारण आतापर्यंत पाहिलं तर संघ हे एक सामना जिंकतायत, दुसऱ्या सामन्यांमध्ये पराभव त्यांना स्वीकारावा लागतोय। मात्र बघावं लागेल या महत्त्वपूर्ण लढतीकडे यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ कशा प्रकारे पाहतोय, कशा प्रकारे सांघिक खेळाचं प्रदर्शन घडवतोय तो टोपियोला बोर्डिंग मैदानावरती। बिल्कुल उम्मीद है एक स्लाइटली आउटसाइड चांस है इस टीम को, लेकिन उसके लिए जीतना पड़ेगा। लेकिन यहाँ मैदान में ऐसा कुछ होता हुआ दिखाई नहीं देता हुआ, क्योंकि एक के बाद एक विकेट पतन होता हुआ विकेटों का, और इसीलिए थोड़े से निराश करते हुए बल्लेबाज हाराकिरी करते हुए तीसरे विकेट का पतन होता हुआ, तीसरा वेरेनियम विकेट का पतन होता हुआ। प्रदीप जी, तिसरा हादरा बसतोय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाला, अर्थात तिसरा विशाल सेवा फाउंडेशन गडी बाद होताना दिसतोय आणि फलंदाज यावी तंबूच्या आसऱ्याला येताना दिसतोय। यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ नक्कीच लढाई करावी लागेल, मात्र लढाई करताना ज्या आवश्यक मनात गृहीत धरलेली धावसंख्या ही धावफलकावर उभारावी लागेल यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाला, अन्यथा दुसऱ्या विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरेल तो ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघ। टॉस जीतकर पहले जब बल्लेबाजी चुनी थी यशोदा वॉरियर्स कोलंबिस की टीम ने, तो ऐसा लगा था कि बड़े शॉट देखने को मिलेंगे, छक्के चौके देखने को मिलेंगे, निडर होके खेलेंगे और कमाल की बल्लेबाजी देखने को मिलेंगे। लेकिन मैदान में कुछ उल्टा घटित होता हुआ, सामने से बढ़िया गेंदबाजी होते हुए और उस गेंदबाजी का कोई भी जवाब इन बल्लेबाजों के पास नहीं है। एक के बाद एक विकेटों का पतन होता हुआ। नए बल्लेबाज राजेश कदम। समीर, आपल्या गावचा संघ दिसतोय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ, अर्थात प्रवीण ठाकूर फाईट रे फाईट, मात्र त्यांचा आज उजवा हात आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे श्री विजय परब। बिल्कुल उनका एक हाथ ही काफ़ी है प्रवीण ठाकुर का फाइट करने के लिए। वो लड़ाकू इंसान है और वो एक हाथ से भी फाइट कर सकते हैं।
शॉर्ट थर्डमॅन वरती शतरक्षण होत आहे. मोहम्मद येतोय, एकेरी धाव निघतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारतोय यशोदा वॉरियर्स कोलंबिस विपक्ष ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघ ही लढत. बल्लेबाज तैयार, स्लोअर वन गेंद थी, कैच के लिए गई ने, कैच नहीं भी था, सही अनुमान लगाया और पॉइंट के फील्डर मेरे ख्याल से मोहम्मद टीम के कप्तान वहां पर खड़े थे. एक रन बनाते हुए स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होते हुए स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 18 के ऊपर. 3 विकेटों के नुकसान के ऊपर 18 रन. थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी, थोड़ी सी धीमी शुरुआत और बड़े हाथ खोलने का मौका नहीं दिया है बल्लेबाजों को अभी तक. कमाल की गेंदबाजी इस बार कट किया है पॉइंट के क्षेत्र में. बढ़िया फील्डिंग रोकते हुए मोहम्मद इस गेंद को, अगर छकाते मोहम्मद को तो निश्चित तौर पे चौका लिखा था इस गेंद के ऊपर, क्योंकि इस मैदान के ऊपर आउटफील्ड की विशेषता है. जब गेंद आउटफील्ड में चली जाती है फील्डर को छका के, फिर वो रुकते नहीं है, फिर वो रुकती है सीमा रेखा के बाहर और गेंद बाहर से फेंकते हैं बॉल बॉय. चंदन तलवार षटक क्रमांक 3 हाताळताना दिसतोय. कॉलेज एंडकडनं यावेळी बॅकफुटला येतोय चेंडूला, कव्हर ड्राईव्हचा सुरेख फटका, डीप स्वीपर कव्हरवरनं शतरक्षक येतोय, चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव नोंदली जाते. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तीसरा ओवर प्रगति पथ पर है, आखिरी गेंद बाकी है, आखिरी गेंद लेकर चंदन तलवार. ओहो, इस गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का इरादा था, लेकिन चंदन तलवार अपनी धार दिखाते हुए और गेंद को निर्धाव रखते हुए 3 ओवर के पतन के बाद स्कोरबोर्ड होता हुआ 3 विकेट के नुकसान के ऊपर 20 रन बची हुई है 2 ओवर. और शायद अब आएगा आपके पास बैटिंग चॉइस पावर प्ले. नक्कीच फलंदाजांना रणनीती बदलावी लागेल. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पाहायला मिळत आहे. कुठंतरी लढवय्या खेळाडू म्हणून ही कामगिरी करावी लागेल ती यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाच्या खेळाडूंना. अन्यथा आमच्या मायबाप प्रेक्षकांना कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळतोय की काय, ही तमाम शंका या मैदानावरती वर्तवली जाते ती यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाच्या बाजूने. आतापर्यंत सुरेख दर्जेदार कामगिरी म्हणावी लागेल ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाची. किफायतीदार गोलंदाजी, किफायतीदार मारा पाहायला मिळतोय गोलंदाजांचा आणि आतापर्यंत रोखून धरलंय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रदीप जी, कल से लेकर आज तक मैंने जो खेल देखा है, मैंने जो गेंदबाजी देखी है इस मैदान के ऊपर, सबसे बेहतरीन गेंदबाजी मुझे दिखाई दी है ब्लू थंडर्स गोवा टीम के, क्योंकि इस गेंदबाजी के क्रम में विविधता है, नावीन्यता है. हर गेंदबाज के पास कला है गेंद को घुमाने की, हर गेंदबाज के पास रफ्तार है और हर गेंदबाज विविधता के साथ गेंदबाजी अलग अलग मोड़ के मैच पे डाल सकता है. ये विशेषता है और ये खासियत है इस गेंदबाजी क्रम की, और इसीलिए एक नटी तुली लाइन लेन के साथ गेंदबाजी दिखाई दी गई है इस गेंदबाजी क्रम के माध्यम से. यावेळी सुरेख उजव्या यष्टीवर चेंडू बराच बाहेर वळसा घेताना दिसतोय. गौरव शिंदे षटक क्रमांक 14 हाताळताना दिसतोय ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाकडनं. पंचाच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिल्या चेंडूवरती लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय आणि ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं म्हटलं जातं, ती अतिरिक्त धाव मिळत आहे कोलंबिस क्रिकेट संघाला. बल्लेबाज तैयार प्रथमेश, इस बार चर में गेंद थी और मिड विकेट को छकाया है और खराब फील्डिंग, थोड़ी सी पैर से फुटबॉल खेलना चाहते थे लेकिन गेंद ने वो अलाउड नहीं किया, अनुमति नहीं दी. इसी वजह से 4 रन अर्जित करते हुए रॉकेट शॉट था, कारपेट के सहारे गेंद सीमा रेखा के पार. ये एक वेरेनियम चौका, वेलकम बाउंड्री फॉर कोलंबिस. स्कोर बोर्ड होता हुआ 25 रन. रिप्लेमध्ये आपण पाहतोय चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. शतरक्षकाकडे संधी होती मात्र कुठेतरी अंदाज चुकीचा ठरला आणि चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. शायद फील्डर जो थे वो पुष्पा फिल्म देख के आए थे, उनका कहना था कि मैं झुकूंगा नहीं साला, लेकिन गेंद बोले ही तुम झुकोगे नहीं तो मैं रुकूंगा नहीं साला. नक्कीच, कारण क्रिकेटच्या पटलावर ज्या ज्या वेळी चुका होतील तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. इथं मात्र चुकीला माफी नसते आणि इथं चूक झाली, ती चूक मोजली गेली, ती 4 धावांमध्ये 25 धावा पाव शतक फलकावर लागतंय यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघाचं. 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धाव फलकावर. अगले लेकर गेंदबाज बल्लेबाज तैयार. शॉर्ट बॉल थी, सुनहरा मौका था बड़ा शॉट लगाने का, लेकिन अवसर को चूकते हुए और गेंद रहते हुए निर्दाव
और इसीलिए मैंने कहा कि इन गेंदबाजों को भी बड़े शॉट लगे हैं, ऐसा नहीं कि इनके सामने बड़े शॉट नहीं लगे, लेकिन जो विविधता, जो क्वालिटी ऑफ बॉलिंग है इस गोवा टीम की, वो बेहतरीन रही है अभी तक इस प्रतियोगिता में। प्रदीप जी, यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, मिस टाइम फटका, एक्स्ट्रा कव्हर वरती झेल मोहम्मद यावेळी थोडासा मागे आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र प्रयत्न हे शर्तीचे पाहायला मिळत आहेत ते सीमारेषेजवळ। 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत, सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे, 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। गिअर बदलावा लागेल फलंदाजांना येणाऱ्या प्रत्येक चेंडूंवरती। क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, तुमची आक्रमकताच हेच बचावात्मकाचं साधन असेल। समीर, बिल्कुल अटैक करने गए थे, लेकिन अटैक यहाँ पर वापस किया गेंदबाजों ने, और इसी वजह से बारंबार विकेटों का पतन होता गया, और इसी वजह से आज थोड़े से जूझते हुए रन बनाने के लिए, हर गेंद के लिए, हर रन के लिए संघर्ष करते हुए यशोदा वॉरियर्स कोलंबस के बल्लेबाज, स्कोरबोर्ड होता हुआ 29 रन। समीर, किती वेगाने गोलंदाजी करता याला महत्त्व नसतं, मात्र किती अचूक टप्प्यावरती आपण गोलंदाजी करता हे गोलंदाजीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं। बल्लेबाज तैयार, और इस बार बड़ा शॉट, बढ़िया कनेक्शन, टाइमिंग सही तो सब कुछ सही, और सही होता हुआ अब कुछ कुछ यशोदा वॉरियर्स के लिए। वेलकम 6 फॉर यशोदा वॉरियर्स, स्कोरबोर्ड छलांग लगाकर पहुंचता हुआ 35 के ऊपर। व्हेरेनियम ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला बऱ्याच वेळानंतर, ज्या फटक्यांची अति आवश्यकता होती यशोदा वॉरियर्स कोलंबस क्रिकेट संघाला आपण रिप्लेमध्ये पाहतोय। चेंडूची उंची, त्याचबरोबर टायमिंग, नजाकत, सौंदर्य या सर्व गोष्टी या चेंडूवरती पाहायला मिळाल्या, आणि 6 धावा यशोदा वॉरियर्स कोलंबस क्रिकेट संघाला, 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। ये स्लोअर रन गेंद थी, बचते हुए गेंदबाज स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाते हुए 1 रन तो जरूर बनेगा, दूसरे की कोशिश है, दोनों रन आसानी के साथ बनते हुए, और 2 पर ही संतुष्ट होना पड़ेगा 2 रन के साथ। स्कोर बोर्ड में इजाफा होता हुआ, स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 37 के ऊपर। 37 रन लॉस ऑफ 3 विकेट, चौथा ओवर प्रगति पथ पर है, और पिछली गेंद पे छक्का लगा था, यॉर्कर डालने गए थे, यॉर्कर को हाफ वॉली बना दिया और उड़ा दिया, और दर्शकों में पहुंचा दिया इस गेंद को। बल्लेबाज तैयार, और इस बार कॉट एंड बोल्ड का मौका था, लेकिन मुश्किल मौका था। बचते हुए बल्लेबाज, मौका मिलता हुआ, जीवदान मिलता हुआ बल्लेबाज को, क्या इस जीवदान का फायदा उठाकर एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलेंगे, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय। 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। आपण आता फटका पहिला बॉलर बॅट फटका, मात्र असे झेल टिपले जात नाहीत, तर ते झेल हाताला चिकटले जात आहेत। यावेळी मात्र थोडीशी चुकी झाली, आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर यशोदा वॉरियर्स कोलंबस क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 बोर्डिंग क्रिकेट ग्राउंड मालवणच्या या मैदानावरती चेंडू आणि फळीमधील हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। प्रदीप जी, कोकण नाऊ इस सिंधुदुर्ग जिले का एकमात्र ऐसा न्यूज चैनल है जिसके पास सिल्वर बटन है। आसान बात नहीं होती इस उपलब्धि को हासिल करना, बहुत सारा संघर्ष रहता है, बहुत सालों की मेहनत इसके पीछे लगती है, और तब जाकर आपको लोगों का विश्वास जीतना पड़ता है, और जब विश्वास जीतकर लोग आपको सब्सक्राइब करते हैं तब जाकर ये सिल्वर बटन मिलता है। तो क्या कहेंगे कोकण नाऊ के बारे में प्रदीप जी? नक्कीच कोकण 9चे संचालक सन्मान श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतना आणि ओमकार गावकर सौ वैशाली गावकर यांच्या उत्कृष्ट स्थातीने ही स्पर्धा क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आपल्याला रंगताना दिसते, ती एका मोठ्या रकमेने। आणि ज्या स्पर्धेची नक्कीच चर्चा सिंधुदुर्ग जिल्हा त्याचबरोबर गोवा राज्य महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचते, अशी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। और जिस तरीके का चित्रीकरण भी हुआ है, एक्शन रिप्ले हुआ है, रिव्यूज़ है, थर्ड अंपायर है, मुझे नहीं लगता कि 4 कैमरे के साथ और कोई टूर्नामेंट इस सिंधुदुर्ग जिले में होती होगी। क्या कमाल की कैमरा वर्क रहा है इस पूरी टूर्नामेंट के माध्यम से, रनआउट हो, 6 हो या चौका हो, इस संदिग्ध स्थितियाँ हो, हर बार खरे उतरे हैं कैमरामैन। यहाँ पर ऊंचा मारा है, लंबा मारा है, क्या निश्चित तौर पे देकर जाएंगे 6 रन। वेरेनियम छक्का आता हुआ कोलंबस की टीम के लिए, बल्लेबाज आगाज करते हुए 5वें ओवर का छक्के के साथ।
नक्कीच विकी मुंबईकरचं स्वागत केलं गेलं या फटक्याने. चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडूला भिरकावून दिलं गेलं ते काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू उजव्या इष्टीवरती मिळतोय मात्र कुठेही गती नव्हती आणि या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला गेला तो ऑन साइडला. और इस बार स्कोर बोर्ड होते हुए 44 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर 44 रन लॉस ऑफ 3 विकेट. वेरेनियम विकेट का पतन होता है और मैदान में कौन जा रहा है? इस टीम के ओनर प्रशांत मिस्त्री. पिछली मैच में जब आखिरी 2 गेंदें खेली थी 2 गेंदों में 2 चौके अर्जित किए थे. कुछ उसी प्रकार की उसी किस्म की बल्लेबाजी का प्रदर्शन करने के लिए दोहराने के लिए बल्ले मैदान के भीतर जाते हुए प्रशांत मिस्त्री एक हरफन मोला खिलाड़ी है, एक जिंदा दिल व्यक्ति है. हंसी मजाक करते रहते हैं और वही करके मैदान में जाते हुए, हालांकि हंसने वाली बात ऐसा कुछ हुई नहीं है, उनके हक में कुछ बात चली नहीं है, लेकिन उसके बावजूद हंस रहे हैं. और जिंदगी इसी का नाम है. आपको बहुत सारे दुख जो है वो छिपाने पड़ते हैं अपनी हंसी के पीछे. वही करते हुए प्रशांत मिस्त्री. या इनिंगची सांगता करणारे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे ते ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाकडनं इतिश्री करणारे षटक. पंचांचा इशारा येतोय 22चा आणि एकेरी धाव निघतंय. एकेरी धावसंख्येने यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ धावफलकावर पाहायला मिळतोय. 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. आखिरी ओवर प्रगति पथ पर है और बड़ा शॉट खेलने का इरादा था, लेकिन बैट और बॉल के बीच टाइमिंग उतना बढ़िया नहीं. 2 रन की कोशिश है. बड़े भाग्यशाली है स्ट्राइक के बल्लेबाज, क्योंकि प्रशांत मिस्त्री ने 2 रन लिए. बल्लेबाजी करने के लिए गए थे लेकिन मैदान में दौड़ लगा रहे हैं. शायद अपनी फिटनेस को बचा रहे हैं, फिटनेस को बना रहे हैं. नक्कीच यशोदा वॉरियर्स क्रिकेट संघाचे संघमालक अर्थात स्वतःवरती विश्वास दाखवला जातोय आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता त्यावेळी तुमची ताकद बनते. विश्वास दुसऱ्यावरती ठेवला जातो त्यावेळी तुमची ती कमजोरी बनते. इस बार निर्धाव गेंद और नॉन स्ट्राइक पर रहेंगे प्रशांत मिस्त्री. जो बैटिंग करने के लिए गए थे उनको नॉन स्ट्राइक से सामने वाले बल्लेबाज को बैटिंग देखनी पड़ रही है. गेंदबाज तैयार इनिंग की आखिरी गेंद लेकर. और आखिरी गेंद पर विस्फोट हुआ है. क्या सीमा पार चले जाएंगे? जाएंगे बिल्कुल बिल्कुल. प्रशांत यहां पर एक बड़ा छक्का लगाकर पारी का खात्मा करते हुए. वेरेनियम छक्का 5 ओवर में कुल मिलाकर स्कोर बोर्ड हुआ है 53 रन 53 रन और जीतने के लिए 54 रन. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. वेरेनियम ई ॲडमिशन्स भव्य रोजगार मिळावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी. स्थळ आहे MIDC कुडा. दिनांक 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 6. नाते विश्वासाचे उज्ज्वल भविष्याचे. कोकण विकासासाठी एक पाऊल पुढे. कोकणचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास. विशाल सेवा फाउंडेशन सन्मान श्री विशालजी परब. अधिक माहितीसाठी संपर्क आहे 9420371507. विशाल सेवा फाउंडेशन आपल्या सेवेसाठी तत्पर. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. औचित्य कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 वेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 बोर्डिंग क्रिकेट ग्राउंड मालवणवरती हा चेंडू फळीमधील संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यातील पहिला इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 53 धावा आणि 54 धावांचा पाठलाग करावा लागेल तो ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला. 54 धावांचं विजयी उद्दिष्ट पार केलं जात आहे की 53 धावांचा बचाव करण्यात यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघ यशस्वी होईल. दुसऱ्या इनिंग मध्ये नेमकं काय घडतंय आमचे 2 साथी समालोचक मायक्रोफोन वरती येत आहेत. मालवणीचा बुलंद आवाज सन्मान श्री बादल चौधरी आणि त्यांच्या सोबतीला हिंदीचा गोड मंजूळ आवाज अर्थात मापनगावचे सुपुत्र श्री समीर चव्हाण. धन्यवाद प्रदीप देऊलकर. सिंधुदुर्ग नव्हे तर कोकण प्रांताची सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा कोकण 9 प्रीमियर लीग व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 पर्व 3रे. या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील 5व्या सामन्याची दुसरी इनिंग. 54 धावसंख्येचा पाठलाग
आणि सलामीची जोडी मैदानात प्रवेश करेल. तोपर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काही कालावधीत क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. या सर्व स्पर्धांकडून आम्हाला शुभेच्छा येत आहेत आणि व्हेरेनियम कोकण नाऊकडून सुद्धा तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. दिनांक 3 ते 5 मार्च आरोंदा मैदानावर वेदांत 11ची स्पर्धा 1 लाख रुपयांची. या स्पर्धेला कोकण नाऊच्या शुभेच्छा. 15 ते 19 मार्च याच मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने 10 लाख रुपयांची बक्षिसं असणारी डे नाईट क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेला सुद्धा कोकण नाऊकडून शुभेच्छा. 1 ते 2 एप्रिल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मुंबईच्या मैदानावर चेतन रासम यांच्याशी आपण संपर्क साधा. 1 ते 2 एप्रिल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मुंबईच्या मैदानावर. 5 ते 9 एप्रिल पान पराग उसकाव गोवाच्या मैदानावरची एक देखणी स्पर्धा. 10 ते 14 एप्रिल सुप्रीमो ट्रॉफी मुंबई आणि 19 ते 22 एप्रिल बाबा परब मित्रमंडळाची भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 3.5 लाख रुपये. या सर्व स्पर्धांना व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 कडून लाख लाख शुभेच्छा. मैदानावर आजच्या दिवसातलो ह्यो शेवटून दुसरो सामनो 54 रन्सांचो टार्गेट आणि ह्यो टार्गेट चेस करण्यासाठी ब्लू थंडर गोवा संघाची सलामीची जोडी. कॉमेंट्री बॉक्समध्ये परत एकदा तुम्ही आवाज ऐकताला. समीर चव्हाण मॅन फ्रॉम मापण. गेली अनेक वर्ष समीर चव्हाण आणि मी बॉक्स क्रिकेट खेळता खेळता एकत्र बरोच प्रवास केलो. मधल्या काही काळामध्ये बॉक्स अंडरआर्मसाठी समीरची हिंदी आणि माझी मराठी कॉमेंट्रीसुद्धा बरोच काळ लोकांनी आवडून अगदी ऐकली. गेल्या काही कालावधीत समीर चव्हाण कॉमेंट्रीपासून थोडंसं लांब गेलो, पण ते काय एकदा परत मैदानावर आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी नाना केळुसकरने माका नाव सांगितला आणि नानाच्या नावामुळे समीरला केरवड्याच्या मैदानावर एका स्पर्धेत आम्ही अक्षरशः ओढून नेलो. कारण 2 दिवसापूर्वीच त्याच्या मुतखड्याचं ऑपरेशन झालेला. कसो बसो मुतखडो बाहेर काढलो आणि त्या मुतखड्याच्या ऑपरेशनमधून समीरला घरातून बाहेर काढलो. केरवड्यात नेलो. केरवडीची स्पर्धा समीरने अमोल जमदाडे सोबत गाजवली आणि आज मालवण बोर्डिंग मैदानावर समीरचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात. स्वागत असं समीर तुझा सुद्धा. सलामीची जोडी सिद्धेश आणि गौरव. मैच की शुरुआत होते हुए बादल जी बहुत बहुत धन्यवाद है. काफ़ी सालों का हमारा परिचय है और एक दूसरे के लिए हमें परिचय की ज़रूरत नहीं, लेकिन जिन्हें हमें जानते नहीं, जो मुझे जानते नहीं, उनके लिए ज़रूर आपने बहुत ही ज़रूरी जानकारी दी है. बिल्कुल पिछले 2-3 महीने मेरे लिए बहुत ही कुछ अच्छे नहीं गए, बहुत ख़राब गए थे मेरे तबीयत के हिसाब से और मेरे काम के हिसाब से भी. लेकिन जैसे जैसे मैं बादल जी के परिचय में आया हूँ, उन्होंने मेरे पीठ के ऊपर हाथ रखा है, वैसे वैसे दिन धीरे धीरे वक्त अपना करवट बदल रहा है और धीरे धीरे मैं प्रगति के मुकाम पर फिर से दौड़ने लगा हूँ. समीर लक्षात ठेव, वेळ बदलण्याची आपण कधीच वाट बघायची नाही. आपण प्रयत्न करायचे आणि आपण आपलो वेळ बदलायचो आणि नशीब बदलायचा. आणि मुतखडो हे तर आमच्या कोकण नाऊच्या स्पर्धेत ठरलेलो असा. गेल्या वर्षी समीर पांढरे कोकण नाऊची स्पर्धा असताना त्याचो मुतखडो चाळवलो. या वर्षी सुरुवातीक तुझो चाळवलो आणि या स्पर्धेत आम्ही 5 दिवस एक स्कोरर ठरवलेलो राज सोनुर्लेकर. त्या स्पर्धेच्या आदल्या दिवशी GMC मध्ये नेऊन ॲडमिट केलो. 17 mm त्याचो मुतखडो असा. सगळ्यांका एक सुंदरपैकी लॉकेट आपण बनवून देऊया. मला वाटतं कोरोनासारखी मुतखड्याची साथ दिली की काय. त्या कोरोनाच्या काळात सुद्धा कोकण नाऊन सगळ्यांवर मात केली आणि अक्षरशः पुऱ्या देशभर एकाही मैदानावर क्रिकेटची स्पर्धा चालू नाही होती त्यावेळी ओमकार आपली कोकण नाऊची स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवली. दररोज 1 लाख प्रेक्षकांच्या समवेत मैदानावर 54 रन्सांचा पाठलाग. स्कोररच्या भूमिकेत आजच्या दिवसात ज्यांनी 2 वेळा आज बॅटरचा फर्निचर उद्ध्वस्त केला, मालवणचा गुणवान गोलंदाज पायस अल्मेडा स्कोररच्या भूमिकेत. पहिल्या चेंडूवर एकूण धावसंख्या स्थिरावली. पहिल्याच ओव्हरीत 3 रन्सावर 1 रन्सावर माफ करा 54 रन्सांचा पाठलाग. गौरेश सावळ देसाई मागच्या सामन्याचा हिरो. बॅक टू द बॉलर. झेल घेण्याची संधी होती रमेशकडे. झेल जमनीक दान जीवदान हाफ चान्स म्हणतो लागत. आणि जर सामना तुमका जिंकायचो असत तर असे हाफ चान्स तुमका फुल चान्स मध्ये कन्वर्ट करूचे लागतले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 0-1 अशी धावसंख्या पहिल्या 4 बॉलवर. बॉलिंग मार्कवर रमेश. खूपच सुंदर गोलंदाजी. स्ट्रायकर यांच्या दिशेने सिद्धेश राठोड 2 बॉलमध्ये 1 रन्सावर खेळताना. इस बार बढ़िया कनेक्शन होता हुआ, लेकिन देखते देखते हम इधर उधर की बातें कहते रहे, लेकिन मैदान में क्या बढ़िया गेंदबाजी होते हुए उसी दरम्यान बादल जी मात्र 3 रन अभी तक खर्च किए पूरे ओवर में. पहला ओवर कोकण नाऊ पावर प्ले का ओवर चल रहा है, लेकिन इस ओवर में क्या कमाल की गेंदबाजी रमेश के माध्यम से हुई है. मात्र 54 रनों का पीछा करना है, लेकिन इस प्रकार की अगर गेंदबाजी होगी तो देखते ही देखते मुकाबला करवट बदलने में देर नहीं लगाएगा बादल जी.
अगदी बरोबर. तोपर्यंत पुढच्या मॅचची नाणेफेक सुद्धा ओमकार सर चाय पिऊन झाल्यानंतर ओम स्पोर्ट मापण आणि कीर्ती स्पोर्ट मोरे या सामन्याची नाणेफेक तुम्ही कमेंट्री बॉक्समध्ये करून घेऊची. तो आखिरी गेंद के ऊपर चौका लगाकर वारेनियम चौका लगाकर स्कोर बोर्ड को पहुंचाया है 7 के ऊपर. पहले ओवर का पतन होता हुआ, एक ओवर के पतन के बाद स्कोर बोर्ड होता हुआ बिना किसी नुकसान के 7 रन 54 रनों का पीछा करते वक्त. पाटलाग 54 रन्सांचो पहिल्या ओव्हरीत रन झाले फक्त 7. सिद्धेश राठोड आणि गौरेश सावळ देसाई थोडीशी सावध सुरुवात. मालवणीत एक म्हणा सावध तो सुखी आणि अगदी तशीच सावध सुरुवात. कारण 24 बॉलमध्ये 47 रन्सांची गरज. प्रत्येक चेंडू मागे किमान 2 रन्सांची गरज असा आणि मैदानावर बॅटर चॉईस पॉवर प्ले पंचांचो इशारो. बैटिंग चॉइस पावर प्ले लेते हुए और इरादा रहेगा जो कसर रही है गेंदबाजी करने वाले कोकण नाऊ पावर प्ले में जो कसर बची थी शायद वो कसर इस बैटिंग चॉइस पावर प्ले में पूरी कर सकते हैं. 24 गेंदों में मात्र 47 रनों की जरूरत है. लक्ष्य काफी मुश्किल दिखाई नहीं देता क्योंकि बल्लेबाजी क्रम बहुत मजबूत दिखाई देता हुआ गोवा टीम का. लेकिन क्रिकेट में किसी भी प्रकार का भाकित करना थोड़ा सा गलत रहता है, सही नहीं होता है. मैदान में कुछ भी हो सकता है, इस क्रिकेट के खेल में कुछ भी हो सकता है. तो देखते हैं क्या होता है. आने वाले 4 ओवर में 47 रन बनाने हैं. अगर कल के दिन की बात करें तो सुबह से शाम तक आंकड़े जो थे स्कोर के जो स्कोर था जो बढ़ता चला गया था, लेकिन इस दिन की बात करें तो सुबह से शाम तक आते आते स्कोर कम होता चला गया. बादल जी क्या कहेंगे इसके बारे में? संध्याकाळच्या सत्रात थोडीशी नजर लागली बॅटरला, असा वाटाक लागला महाशिवरात्रीचो वारो आता व्हावाचो कमी होतलो आणि त्याचा परिणाम आजपासूनच होऊक लागलो की काय. समीर, महाशिवरात्रीची आठवण इली डोळ्यासमोर. तुका हुमर मायाची शिवरात्र दिसतली. माझ्या डोळ्यासमोर आका नेर्राची आणि हुमर मायाची शिवरात्र सुद्धा. सगळ्यांका आमंत्रण असा आणि ही आमंत्रणा खैली खैली असत. थोड्या वेळान जाऊया मैदानावर. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. बॉलिंग मार्कवर गणेश करंगुटकर. पॅव्हलियन एंडकडून गणेश दुसऱ्या षटकाची गोलंदाजी. ओहो क्या गेंद है. बादल जी टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए बल्लेबाज को छकाया और निर्धाव गेंद के साथ शुरुआत करते हुए स्ट्रायकरांच्या दिशेने सिद्धेश राठोड. एवढ्या मोठ्या खेळाडूक निर्धाव करणारो चेंडू. योगेश परब, सुप्रसिद्ध मराठी समालोचक, मॅन फ्रॉम वेंगुर्ला, त्याच्या शब्दात सांगायचा तर निशब्द करणारी गोलंदाजी. तो सामना जर यशोदा वॉरियर्सने जिंकलो तर यशोदा वॉरियर्स संघ सामन्यात आणि स्पर्धेत अजूनही रवाक शकता. उडालो एक मोठो फटको मिड ऑफला क्लिअर कडून. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू वेरेनियम चौकार बाउंड्री. बिल्कुल तीर की तरह सीधा ये शॉट 4 रन के लिए जाता हुआ और इन 4 रन के साथ स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 11 के ऊपर दोहरे अंक में. पहली गेंद तो बहुत ही बढ़िया शुरुआत की थी, लेकिन दूसरी गेंद पर बैट्समैन ने कहा कि मैं यहां पर मौजूद हूं और मैं आसानी से आपको निर्धाव गेंदें डालने नहीं दूंगा. चौकारनिशी धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. पाठलाग चालू 54 रन्साचो. 5 ओव्हरीत 53 रन जमवले यशोदा वॉरियर्स कलमिस्त संघ. बाळा मडगावकर स्वस्तात बाद, विठ्ठल कवटकर 12 रन आणि प्रथमेश सावंतचे 16 रन आणि राजेश कदमचे 17 रन. या तिघांच्या जोरावर मोठी कामगिरी. परत एकदा मोठ्या फटक्याचो इरादो. फटको फसलो, चेंडू हवेत. फिल्डरच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. सिंगल नेल्सन फिगर. वेरेनियम विकेट का पतन होता हुआ. बादल जी कुछ अघटित होने वाला है क्या इस मुकाबले में? ऐसी शुरुआत, ऐसी आसार दिखाई देते हुए. समीर, मालवणीत एक म्हण असा, जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. आणि जर तुमच्यात घोपान असतात तर तारखेंकडे लक्ष द्या. 18 तारखेक शिवरात्र असा. पहिल्या दिवशी देवगड साईडचे जे असत त्यांनी कुणकेश्वराच्या जत्रेक यावा. कुडाळ साईडचे जे असत त्यांनी नेरूरच्या कलेश्वराच्या रथाक यावा. वेंगुर्ला साईडचे जे असत त्यांनी वेंगुर्ल्यात रामेश्वराच्या रथाक यावा. त्यांका हे 3 जत्रा पुरे झाले की दुसऱ्या दिवशी वालावल हुमरमळा रामेश्वराचो रथ असा त्या रथाच्या जत्रेक सुद्धा यावा. 19 तारखेक खानोलीत रवळनाथाचो रथ असा. ज्यांका जागरण जमना नाही त्यांनी सकाळी फाटेक यावा. फाटेक सुद्धा तुमका रथ बघूक मिळतलो. आणि हे सगळे जत्रा केल्यानंतर आमच्या आकेरीमध्ये यावा. आकेरीच्या रामेश्वराचो रथोत्सव तुमका बघूक मिळतलो शिवरात्रीच्या निमतान. म्हणजे या शिवरात्रीमध्ये सिंधुदुर्गात किमान 6 ते 7 ठिकाणी तुमका मोठे जत्रा बघूक मिळतले. यवा जत्रा तुमचेच असत. यवा कोकण तुमचाच असा. जी हाँ बिल्कुल, कोकण की भूमि ही ऐसे, यहाँ पर हर पल कुछ ना कुछ होता रहता है, हर पल कुछ ना कुछ घटता रहता है. लोगों को सिर्फ वक्त चाहिए उसके लिए. बल्लेबाज चंदन सामना करेंगे गणेश का.
ओहो हो, ये शॉर्ट गेंद थी, बल्लेबाज उसका फायदा नहीं उठा पाए। अगर कनेक्शन होता तो निश्चित तौर पे बड़े दूर जाती छक्के के लिए, लेकिन भाग्यशाली रहे गेंदबाज गणेश और इस गेंदबाज ने कमाल की गेंदबाजी की है अभी तक पूरी टूर्नामेंट में। अहम ओवर डाले हैं, स्लॉग हॉर्स डाले हैं और बल्लेबाजों को शांत रखने में कामयाब रहे हैं गणेश। इस पूरी टीम से कोई एक गेंदबाज ने बढ़िया गेंदबाजी की है तो उसका नाम है गणेश। कट करण्याचो इरादो, पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंटचो खेळाडू चेंडूवर नियंत्रण मिळवताना एका रनसानीची धावसंख्येत बदल, पाठलाग चालू असो तो 54 रनसांचो। समीर सर वेगवेगळ्या मालकांनी वेगवेगळ्या खेळाडूंका घेऊन वेगवेगळे संघ मैदानावर उभारले। प्रत्येक संघ मालकांचो आणि प्रत्येक खेळाडूंचो इरादो होतो स्पर्धेत आपण जिंकायचा, पण एकच मालक असो होतो ज्यांनी संघ निवडताना, संघ स्पर्धेत देताना फक्त एकच उद्देश ठेवलो की माझ्या गावातले खेळाडू माका मैदानावर खेळताना दिसाक होय, माझ्या लहानशा खेडेगावातले खेळाडू 2.5 लाखाची स्पर्धा खेळताना दिसाक होय, आणि तो मालक म्हणजे प्रशांत मेसरी। आडव्या बेटीन मारलेलो फटको मिड विकेटच्या कपडावरचून टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, व्हेरेनियम, सिक्सर। जी हाँ, काफ़ी बढ़िया नेक इरादे से इस टूर्नामेंट में अपनी टीम शामिल की है। अमूमन देखा नहीं जाता है कि ऐसी बड़ी टूर्नामेंट में जब पैसे दाव पे लगते हैं तो कोई भी मालिक इतना बड़ा दिल करता है, लेकिन प्रशांत मिस्त्री की तारीफ करनी पड़ेगी क्योंकि बड़ा दिल दिखाया। अपने जो इलाके के जो खिलाड़ी थे उनको इस बड़े मंच पर खेलने का मौका मिले, वो अनुभव मिले और भविष्य में वो कुछ बढ़िया करे अपने गाँव के लिए। इस इरादे से इस बड़ी प्रतियोगिता में अपने गांव के खिलाड़ियों को खेलने का मौका देते हुए प्रशांत मिस्त्री जी बहुत बहुत धन्यवाद है, बहुत बहुत तारीफ है आपकी यहाँ से। पण मैदानावर कलमिस्त्र संघाचा आव्हान स्पर्धेत जिवंत रावताला की नाही। 18 चेंडू 36 रन्सांची गरज, धावसंख्या झाली 18, 54 रन्सांचो पाठलाग, आणि 54चो पाठलाग करताना 1/3 धावसंख्या जी म्हटली जाता तिनापैकी एक धावसंख्या तिसरो भाग पूर्ण झालो। 18 रन पुरे झाले पहिल्या 2 ओव्हरीत आणि उरलेल्या 3 ओव्हरीत, म्हणजे 18 बॉलमध्ये 36 रन्सांची गरज, प्रत्येक चेंडू मागे 2 रन्सांची गरज, प्रत्येक ओव्हरी मागे 12 धावांची सरासरी गरजेची, प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज। 18 चेंडू 36 रन। स्ट्रायकर यांच्या दिशेने चंदन तलवार, नावातच ज्याच्या तलवार असा आज मैदानावर तलवार बाजी करूची लागतली चंदनला, आणि त्याका साथ देताना यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर गौरेश सावळ देसाई, मॅन फ्रॉम गोवा। पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटलं जातं आमचा कोकण, आणि आमच्या कोकणची सुवर्णभूमी म्हणजे गोवा, ही गोमंतक भूमी। या गोमंतक भूमीचो एक दर्जेदार खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने गौरेश सावळ देसाई, आणि बॉलिंग मार्कवर मालवणचो एक गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, शिस्तबद्ध खेळाडू विठ्ठल कवटकर। स्वीपचा फटको फाईन लेगच्या दिशेने, 2 फिल्डर चेंडूच्या मागे, क्षेत्ररक्षण खूपच सुंदर शॉट फाईन लेगचा, डीप फाईन लेग पर्यंत पोहोचलो। चेंडूवर मिळवलेला नियंत्रण, धावसंख्या स्थिरावली 1 रनसानीची 19 रन्सावर। गौरेश सावळ देसाई यापूर्वीच्या सामन्याचो हिरो होतो। 30 रन ज्यांनी गौरेशने तटावलेले, एक मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावावर केलो। या सामन्यात 4 बॉलमध्ये 11 रन्स। आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या कपडावरसून इला मनात आणि गेला दुःखानात, व्हेरेनियम, षटकार। बालाजी मालवणीत सांगूचं झालं तर असं वाटलं की मानव एक थापाटच मारलं की काय, असो आवाज बॅटिंग बॉल लागल्यावर इलो बादलजी, काय सांगतात त्याच्याबद्दल? खरोखरच थापाट मारल्यासारख्याच होता। आडव्या बॅटने मारलेलो एक मोठो फटको होतो। गौरेश सावळ देसाईचा कौतुक कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकला, त्या कौतुकाक साजेसो फटको होतो। रिप्ले मध्ये फटक्याची ताकद बघा, किती लांब वर चेंडू गेलो। मालवणीत पुढच्या नाणेफेकीसाठी दोनही कॅप्टन ओम स्पोर्ट मापण आणि कीर्ती स्पोर्ट मोरे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चला। षटकारनिशी धावसंख्या पाव षटकावर 25 रन्सावर, 16 चेंडू 29 रन्सांची गरज। एका मोठ्या फटक्यानिशी परत एकदा ब्लू थंडर गोवा संघ या सामन्यात वापसी करताना। परत एकदा गौरेशचो मोठो फटको, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षण मात्र खूपच सुंदर। बघूया काय झाला या चेंडूवर। खेळाडूचा कौतुक करूचा तितक्या थोडा या खेळाडूसाठी शब्द कमी पडतले। ऍक्शन रिप्ले मध्ये बघा या खेळाडूचा प्रयत्न, 2 धावा पंचांचो इशारो, आणि या 2 धाव्यांची धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर। ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता, एक मोठो फटको असा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे। अंपायर आपण खुणा करायचे, येस रिव्ह्यू। थर्ड अंपायर
मंगेश धुरी सर चेक करतील रिव्ह्यू. अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे. बादलजी मालवणी रिव्ह्यू काय Third म्हणशात बादलजी? थर्ड अंपायरचा हा हॅलो. अगदी बरोबर. रिव्ह्यू वेगळो आणि थर्ड अंपायर वेगळो. ह्यो थर्ड अंपायर होतो. रिव्ह्यू तुमच्याकडे फक्त असा बाउन्सर आणि बीमरसाठी आणि ह्यो थर्ड अंपायर पंचांनी सॉफ्ट सिग्नल दिलो आपलं 2 रन्साचो आणि त्याची खात्री करण्यासाठी ॲक्शन रिप्ले बघण्यासाठी. तर बादलजी मी म्हणत होते की मालवणीत रिव्ह्यू काय म्हणत आहेत, काय इसकटून बघ ना. काय म्हणूया समीर तू सांग तोपर्यंत आपण तसं माका बा असंच वाटतं की इसकटून बघूया. म्हणजे काहीतरी एखादं सामान राहुला म्हणजे काय एखादे मासे हाणले पिशेत भरून तर खाली खायचो मासो वर खायचो त्याच्यासाठी पिशेत दवळून बघूचं डवळून लागतं. बघूचा लागतं. तो बघ तसं खाली आहे. खाली कोणतरी सांगता पगडून बघूचा. म्हणजे पगडून सगळा बघू. इसकटून पगडून बघणं म्हणजे इसकटून सांगणं ह्यो शब्द बऱ्याच वेळा आम्ही ऐकलो. आज इसकटून बघणं म्हणजे काय असतं. पंचांनी बघला इसकटून. आमचे थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. तिसरो डोळो आजपर्यंत आपणाक माहिती होतो. तिसरो पंच ही खूप उशिराची इलेली संकल्पना असा. धावचितचो अपील फाईट रे फाईटचो आवाज सुद्धा मैदानावर आणि 54 रनचा तो पाठलाग. धावसंख्या स्थिरावली 28 रनसावर. जेव्हा थर्ड अंपायरकडे दिलो जाता तेव्हा बऱ्याच मैदानावर कौल लावणं डावो की उजवो डावो की उजवो डावो की उजवो हे शब्द मी बऱ्याच वेळा वापरलेले आहे. पण आज अचानक समीर सर तुझ्याकडून प्रश्न येलो थर्ड अंपायरसाठी मालवणी शब्द आणि लगेच कोणीतरी सुचवलो इसकटून सांगणं मैदान रिप्लेसाठी. धावसंख्या 28 28 13 चेंडू. हॅलो हॅलो हे ओर ना हॅलो 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 स्कोर अपडेट कर ना. 12 चेंडू किती वेळ नॉट हॅलो आउट. हॅलो 12 चेंडू 25 धावा. टॉस नाणेफेकीसाठी ओम स्पोर्ट मापण आणि कीर्ती स्पोर्ट मोरे. अतिशय निर्णायक असा सामना चालू असताना आपण इथे टॉस घेतोय. नाईक सरांकडे टॉस आहे. तो चलते हैं मैदान की ओर. मैदान की ओर मुकाबला बनता हुआ 12 गेंदों और 25 रन जीत. ओम स्पोर्ट्स मापण या 12 गेंदों में 26 रन जीतने के लिए ओम स्पोर्ट्स मापण या संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आहे तुमचा? बॅटफर हा निर्णय कशामुळे घेतला तुम्ही? सकाळपासून आम्ही पहिली बॅटिंगच करत आलो. किती टार्गेट ठेवण्याचा तुमचा निर्णय असणार आहे? 70-75. धन्यवाद. तुम्हाला पहिली फिल्डिंग करायची आहे. आताचा सामना पाहताय तुम्ही. कशा प्रकारची तुमची चेझिंगची स्ट्रॅटर्जी असणार आहे? कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके थँक्यू. शुभेच्छा. तो वाइड के साथ शुरुआत करते हुए ओवर की और मुकाबला मैदान के भीतर बनता हुआ हम यहाँ पर इधर उधर की बातें करते हुए लेकिन मुकाबले में बढ़िया लड़त होती हुई 12 गेंदे और 25 रन जीतने के लिए क्या ये मुकाबला यशोदा वॉरियर्स कोलंबस की टीम जीत सकती है? कुछ भी हो सकता है. मुझे तो लग रहा है कि मुकाबला रंगतदार होने वाला है, मुकाबला कांटेदार होने वाला है. लेकिन ये बड़ा शॉट उड़ा दिया है और उड़ी 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 और स्टैंड में जाकर जुड़ी. 6 रन वेरनियम छक्का. समीर जोपर्यंत गौरेश सावळ देसाई मैदानात असना तोपर्यंत सामन्याचा निकाल गोवा संघाच्या बाजून झुकतलो. जर तुम्ही गौरेश सावळ देसाईचो काटो काढलात तरच तुमका संधी असतली. यशोदा वॉरियर्स कलमिसचा संघ बघूया प्रशांत मेसरी कोणाक देव पावता की गोवा संघाक गौरेश पावता. एक मोठो फटको लॉंगऑफच्या कपडावरसून षटकार आणि परत एकदा उडालेलो कारंजो फटको फसलो. प्रशांत मेसरी स्वतः चेंडूच्या खाली. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास आखांड्याच्या दिशेन गडग्याच्या दिशेन माटवाच्या दिशेन पहिलाडीच्या दिशेन वेरनियम चौकार. बिलकुल बिलकुल. बादलजी तुम्ही सांगलात की गौरव सावळचो काटो काढल्याशिवाय मॅच जिंका शकत नाही. म्हणजे ह्यो काट्याचो मासवा की काय? तो काट्याचोच मासो असा. आणि तुका माहिती असा समीर कोकणातल्या सगळ्याच माशांका काटो असता आणि बिनकाट्याचे मासे खाण्यात काय मजा नसता. त्यामुळेच आपल्या सिंधुदुर्गात बळ्याक जास्त किंमत नाही असा. इस बार कमाल का स्ट्रोक और ये एक स्ट्रोक पे लिखा हुआ था मुहर थी 4 रनों की और रफ्तार के साथ गेंद सीमा रेखा के बाहर वेरनियम चौका आता हुआ स्कोरबोर्ड पर होता हुआ छलांग लगाकर 43 रनसावर 11 43 रनची रन. फक्त गरज. म्हणजे जो सामनो यशोदा वॉरियर्स कलंबिस संघाच्या बाजून झुकलेलो तो सामनो गौरेश सावळ देसाई 3 चेंडू मध्ये सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजून झुकवताना. धावसंख्या स्थिरावली 43. फक्त 11 रनसांची गरज. 9 चेंडू. गौरेश सावळ देसाई परत एकदा दुसऱ्या सामनावीराच्या किताबाच्या दिशेन वाटचाल करताना. बॅक टू द बॉलर लॉंग ऑफच्या दिशेन 1 रन तर नक्की मिळतलो. फिल्डर चेंडूच्या मागे
एका रन्सावर फक्त समाधान. एका रन्सांची धावसंख्या 44-44. फक्त 10 रन्सांची गरज, 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यशोदा वॉरियर्स कलमी संघ स्पर्धेचो निकाल काय लागाने, सामन्याचो निकाल काय लागाने, पण प्रशांत मेस्त्री तुमचे मनपूर्वक आभार असत. एका शब्दावर तुम्ही संघ स्पर्धेसाठी उतरवलात आणि 2.5 लाखाच्या स्पर्धेसाठी तुम्ही तुमच्या गावातल्या खेळाडूंका संधी दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. जाता जाता एक नाकार मुटको, चंदन तलवारचो वार, डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून व्हेरेनियम षटकार. मैदानावर फक्त औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता. फॉर्मॅलिटी म्हणजे काय समीर? फॉर्मॅलिटी मालवणी भाषेत सांगण्यासाठी काही वेगळे शब्द असत. वेळ मिळालो तर ते सुद्धा ऐकूया. 7 चेंडू 4 रन्सांची गरज. चंदन तलवार ऑन स्ट्राईक. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार, व्हेरेनियम चौकार आणि सामन्यात विजयश्री प्राप्त करताना ब्लू थंडर गोवा संघ. अभिनंदन ब्लू थंडर गोवा. यशोदा वॉरियर्स कलमिस्त संघ, मालक प्रशांत मेस्त्री, संघातले खेळाडू बाळा मडगावकर, विठ्ठल कवटकर आणि कलमिस्त आणि सांगली परिसरातले आमचे सगळे युवा खेळाडू, तुमचे मनपूर्वक आभार. युवा संघ तुम्ही मैदानावर उतरवलात. या स्पर्धेत जरी तुमका पराभव पत्करूचो लागलो तरी या अनुभवाच्या जोरावर येणाऱ्या कालावधीत तुम्ही नक्की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मातब्बर संघामध्ये तुमचं नाव समाविष्ट असतला. यशोदा वॉरियर्स कलमिस्त संघ, प्रशांत मेस्त्री, तुमचे लाख लाख आभार. तुमका मनपूर्वक शुभेच्छा देऊन आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याकडे. ओम स्पोर्ट मापण वन दी टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. कीर्ती स्पोर्ट मोरे गोइंग टू फील्ड फर्स्ट विथ सिंगल चेंज. अंकुश भांबार्डेकर